मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हा बोर्ड आणि ही ती ग्राम सडक योजना। जाताना दर्शन मात्र एक दर्शन करतो आणि तुम्ही बघा हे दगडाचं द्वार आहे। खाली उतरताना असा काही रस्ता। हे बघा इथे महादेवांची खूप मोठी पिंड आहे आणि मला खूप भीती वाटते महादेवांचे मंदिर। गावलं चार्जिंग नव्हती एकदम बरं वाटतं भाई जाम चार्जिंग। बघा इथे आम्ही कसाऱ्यापर्यंत पोहोचलो आणि इथे लोकल दाखवलेली लागलेली अचानक अनाउन्समेंट होते आणि लोक असे भाई पळतायत जीव धोक्यात घालून। विचार करा लगेच ट्रॅक चेंज। अरे भावांनो एवढे लोक आहेत विचार आहे की नाही काय। शुभ प्रभात मित्रांनो। भाई आज तिसरा दिवस आणि हा हरिश्चंद्र फोर्ट इथे नाईटला आम्ही स्टे केलेलं भाई। तसं एकदम खतरनाक वातावरण आहे। आता आम्ही इकडे सकाळी निघायचा प्रयत्न करतो। 6:30 वाजले आणि भाई लोकांना टेंट आवरायला लावलं आहे मी। हां चला भाई आता निघूया, मस्त घरी जायचं आहे आज आपल्याला। भाई या अशा काही एल्लोरा सारख्या गुफा होत्या जिथे आम्ही रात्री स्टे केलेलं। लाईनीने अशा 8-10 गुफा प्लस वॉटरफॉल आहे तिकडे। भाई त्या वॉटरफॉलच्या इथे पण लोकांनी स्टे केलंय। हा इथे दाखवलं ना मी, हे वालं पण गुफा आहे असं। भाई खतरनाक मजा आली रात्री, खूप एन्जॉय केला आम्ही। मूवीज बघितली प्लस एकमेकांसोबत मस्ती मजाक। आपल्या पोरांचं माहिती ना कसं असतं भाई, मग खतरनाक एकदम मजा केली भाई। आणि भाई निसर्गरम्य वातावरण होतं भाई। बाकी आपल्या याला पाणी बिनी लागत नव्हतं टेंटला, पण कसं थंडी एवढी होती ना भाई, थंडीमुळे ना वरचं वातावरण थंड होत होता तर आतमध्ये असे बूंद पाण्याचे थेंब टेंटमध्ये निघायचे। जास्त नाही, हलके थोडेफार, मग ते शर्टाने पुसून घ्यायचो आम्ही। मस्त झोप लागली, एव्हरीथिंग इज ओके भाई। सगळी कृपा आहे देवाची महादेवांची, बाकी क्या ही कह सकते भाई। आणि हा वातावरण बघा भाई तुम्ही। पहिला आता मंदिरात जाऊ, जरासं दर्शन घेऊ आणि निघू। हो काय ते आपल्या गावाचं वातावरण असं वाटतं बाबा। मला आता नाही कोकणकड्याची इकडे अजून असेल दूर। इथे बघ किती आहे, काल सेम होतं हालत। हा चल तू चल। हा मस्तपैकी एक खूप जुना मंदिर आहे भावांनो। इथे आपले गणपती बाप्पा विराजमान झालेत। बाप्पा चाललो आम्ही, बाय बाय गणपती बाप्पा मोरया भावांनो। आता तुम्हाला इकडच्या जवळ असणाऱ्या गोष्टी दाखवतो, ज्या आम्ही घरी जाताना एकदा अजून पाहण्यासारखं मन असेल आणि ते पाहून आम्ही घरी निघणार आहे भाई। तर जसं की महादेवांचं दर्शन करून इकडनं तुम्ही बघू शकता हे हरिश्चंद्रेश्वर मंदिर आहे। अरे काल बघितली ना ही गुफा। ओहो इथे आतमध्ये एकदम गुफासारखं आहे। इथे सध्या पाणी भरलंय पावसामुळे, इकडे पण सेम फिलिंग आहे भावांनो। पाऊस नसलं तर नक्की खाली उतरलो असतो, पण बाकी धीरज उतरून दाखवायचं का काय? धीरजच्या पण दम नाही उतरायचा। आणि हे बघा हेच ते वॉटरफॉल्स जे डोंगरावरनं असे खाली जात आहेत आणि आपल्याला येताना दिसतात भाई। काय नजारे आहेत हे। बाहेरनं आपण किती फोटोज वगैरे काढतो, हे इकडनं सुरुवात असते यांची। आणि हा जो आहे हा तलाव, हा इकडचा तलाव आहे भावांनो। आणि हा तलाव खूप धोकादायक तलाव आहे, असं इथे पाट्या पण लावल्यात बघू शकतात। खूप इकडे खोल असेल आतमध्ये, म्हणून त्यासाठी इथे महादेवाची पिंड आहे छोटीशी कोरलेली आणि 2-3 मूर्त्या आहेत। बाकी मूर्त्या गायब झाल्या तिकडनं, कसं काय ते आय डोंट नो, कधी झाल्या असतील त्या गोष्टी पण आपल्याला माहीत नाही आहे। आणि हा आपला हरिश्चंद्रेश्वर महादेवांचं मंदिर भावांनो। हां हे पूर्ण असं आतमध्ये कोरून एकदम मस्त तुम्ही बघू शकतात। लेण्यांसारखं एक उभारणी याची। एलोरा केव्समध्ये जसं ते कैलाशेश्वरचं मंदिर आहे सेम त्याच प्रकारे फिलिंग आहे। खरंच खूप अति म्हणजे सांगतो ना, खूप खुश होते अशा जागेवर आल्यावरती। काल एवढी गर्दी होती आणि आज संडे आहे प्लस आज जाम गर्दी होणार, पण आम्ही ती गर्दीच्या आधी सगळ्या गोष्टी चांगल्याने बघून घेणार आहोत। आणि तिकडे खूप मोठी शिवलिंग आहे केदारे लिंग, तर ते पण बघून जाणार आहे आम्ही घरी भावांनो।
हे मंदिरात आलो आम्ही, पाया पडल्या महादेवांच्या. आणि तुम्ही बघू शकता तिकडे कसल्या भाई, तुम्ही जर कालचा आमचा ब्लॉग बघणार याच्या आधीवाला, तर त्यामध्ये तुम्हाला खूप सारे डिटेलिंग माहिती आहेत. इथे सध्या आम्ही घरी जाताना एक दर्शन करतो. आणि तुम्ही बघा, हे दगडाचं द्वार आहे. ते बहुतेक उघडत पण असेल त्या टायमाला किंवा नाही, या गोष्टी माहीत नाही, पण खूप सुंदर आहे दगडाचं द्वार. आणि आपले नंदीजी बघू शकतात, पूर्ण दगडाचे नंदी आहेत आपले. चला आता तुम्हाला महादेवांची खूप मोठी पिंड दाखवतो बाई. केदारे लिंग सांगतात त्याला. मंदिर इकडनं असं जस्ट खाली गेलो की ती गुफा दिसते ना, त्याच गुफामध्ये केदार लिंग आहे बाई, खूप मोठी. खूप साऱ्या रील्समध्ये तुम्ही पाहिली असेल, पण आज मी समोरून पाहणार आहे. तर चला भावांनो, लेट्स गो. हे बघा, इथे महादेवांची खूप मोठी पिंड आहे. आणि मला खूप भीती वाटते महादेवांच्या मंदिरमध्ये ऑब्व्हियसली भावांनो, कारण खूप शांत वातावरण असतं. सापांच्या वगैरे म्हणजे असं थोडं वाटतं. तर हे आपल्या महादेवांची इथे पिंडी खूप मोठी आहे खरंच. आणि मला असं फिलिंग होते ना की रात्री पाण्यामध्ये अनेक साप, 200-300 असे खूप सारे साप महादेवांच्या बाजूला असतील, तर असं एक फील येते. मग ती एक भीती अशीवाली निर्माण होते माझी बाई, खतरनाक भीती आहे. हर हर महादेव, महादेव महादेव शंभो. आज खरंच गर्दी नाही, खूप लोक नाही तिथे. खूप चांगलं वाटतंय आम्हाला. पाण्यात उतरायला पण भीती वाटते असं कधी कधी मला. तर हर हर महादेव. हे तुम्ही बघू शकता, महादेवांची एवढी मोठी पिंड आहे इथे. आणि प्लस हे 4 पिल्लर. चांगलं जातं असं की हे 4 पिल्लर 4 युगांना दर्शवतात. सध्या कलियुगचं तुम्ही बघू शकतात, कलियुगचं पिल्लर थांबलेलं आहे. ज्या दिवशी हा पिल्लर पडेल हे जग समाप्त होऊ शकतं असं सांगलं जातं. बाकी सतयुग, द्वापरयुग, त्रेतायुग हे 3 पिल्लर पण बघू शकता तुम्ही. हे हिंदू मान्यताच्या हिशोबाने आपण सांगलं जातं. आणि हे आपले महादेव, महादेव महादेव, हर हर महादेव. भावनो, आज पूर्ण खाली आहे ही जागा, तर आम्ही आतमध्ये जात नाही फोटो काढण्यासाठी. काल एवढी गर्दी, सगळे तिकडे महादेवांच्या इथे फोटो काढायला जात होते, विचार करा भावांनो. आणि आज आमच्याकडे एकदम मोका आहे की आतमध्ये जावं सगळ्या गोष्टी, तरी आम्ही जात नाही बाई. खतरनाक लीला महादेवांची पण. आज एकदम मस्त चांगल्यापणे दर्शन झाले, खूप बरं वाटलं बाई. आता आम्ही खाली उतरणार आहे हरिश्चंद्रगडच्या खाली. आता पायथ्याशी जाऊया, बघूया बस कधी असते आणि इकडनं घरी रिटर्न कसं होतं ना, ही पूर्ण जर्नी तुम्हाला दाखवतो भावांनो. ती पूर्ण जर्नी आमची बघा तुम्ही, एकदम मजा येते. सकाळी सकाळी आता खाली उतरणार आहेत आम्ही. काल 2 तास लागले चढायला समजा, एकदम आराम करून, एकदम हमखास दम बिम घेऊन सगळ्या गोष्टी करून. इकडनं कुठे चालला हा रस्ता, बाहेर जातो माहिती आहे का? चल मग. काय खतरनाक होण्याची सुरुवात झालेली आहे. खूप जण वरती गेले भाई, म्हणजे 6:30 वाजता वरती आले, म्हणजे लोकांनी 4 वाजता ट्रॅकिंग चालू केलं भाई. हा बाप्पा काय धुक्का जमलाय भाई. काल पण असंच होतं, एकदम मस्त वाटतं बाबा. भाई लवकर या तुम्ही, लवकर नाही तर जाम गर्दीमध्ये फसल संडेला. तर बाबा जर तुम्हाला करायचं तर मी बोलतो शनिवारी निघा, रात्री इकडे स्टे करा आणि सकाळी दर्शन मोकळं करून खाली उतरा. जसं आपण आता केलं का. हे बघा भावांनो, खाली उतरताना असा काही रस्ता. या डोंगरावरती खूप उंच आहे, म्हणजे कसं 2-3 डोंगर, म्हणजे 2-4 घाट आम्ही पाचनेवरून चढून खूप सारे डोंगर चढून या घाटावरती इथे हरिश्चंद्रच्या वरती आलो. प्लस इकडनं वरती चढलो. चढायला एवढं वरती नाही, बट जेव्हा ट्रॅव्हलिंग केलं ना, ती बस खूप घाट चढते, म्हणून हा खूप वरती असल्यामुळे ना इथे धुक्का प्रकरण जास्त आहे.
आणि हलके हलके थेंब असतात ते धुक्का म्हणजे. हा पण एक कोकणकडासारखं किनारा एकदम भारीवाला भाई. एवढं सकाळी सकाळी एवढे लोक चढायला सुरू झालेत ना, आज संडे असल्यामुळे भावांनो. खूप खतरनाक गर्दी आढळून येते. बाकी आम्ही खाली उतरतो, त्या गोष्टीचा अनुभव खूप चांगला झाला आमचा. हा सुपरमॅन आहे आमच्यातला. सह्याद्रीच्या कुशीत जन्मला. हाय एवढा अद्भुत नजारे सांगू नाही शकत भावांनो. काय झालं? दोन उडवणार? अच्छा ड्रोन. आपल्याकडे ड्रोन नाही ना यार. दुःख दादा, दुःख नाही आहे आपल्याला. दुःख सपोर्ट दाखवलं तर नक्कीच येईल आपल्याकडे. हा सपोर्ट दाखवा तुम्ही, त्याच्यासाठी आपल्याकडे ड्रोन येईल मग. हो हो DJI कोणतं पण ठीक आहे. अरे हो तो हेवी ड्युटी एकदाच इन्व्हेस्ट करायचं ना, इन्व्हेस्ट करायचं हा तर तो का? DJI कुठला तो. मला त्याचा स्पेशल इंटरेस्ट नाही. हा चल चल बोल ना. म्हणजे ड्रोन नको ना. फायनली भाई खाली उतरलो आम्ही सध्या. हे खालचं काही असं नजारा. आता फक्त बसची वाट बघायची भावना. आता असं वाटतं की आम्हाला की बस 10 नाही तर 12 वाजेपर्यंत कन्फर्म येईल, कारण की आज संडे आणि लोक येतात फिरायला, म्हणून संडेच्या हिसाबने सांगतो की हां 1-2 जास्त येईल असं. काल तर बोललेला तो तसं काय असणार नाही. अरे लोक आपण तिकडून निघालेले, तिकडून माणसं बोलत होते की बस 3 दिवस नसन चालू, तरी आपल्याला भेटली ना. अरे चालेल नाही ते आतमध्ये नाही येणार असं बोलले. आतमध्ये नाही ना. बघूया बाकी काय सिस्टम असते खाली उतरलेलं, बस वगैरे सगळ्या गोष्टी. हा आतमध्ये शेंडीला फक्त. धन्यवाद खाली उतरलो एकदम. हे धन्यवाद. आणि स्टार्टिंग पॉईंट भाई सगळे फोटोज वगैरे घेत आहेत. बस भाई आता बसचं वेट आहे भाई. बघूया काय सीन आहे बस वगैरेचं. हे गावात आलो मस्त पैकी आम्ही. हे बघू शकता हरिश्चंद्रचं एवढं खूपसूरत नजारा. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना हा बोर्ड, आणि ही ती ग्राम सडक योजना लोकांपर्यंत पोहोचलेली भावांनो. मुख्यमंत्री साहेबांची योजना बघा किती छान आहे इकडे. खतरनाक. मी पण तेच बोलणार ना. हे बघा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. काय राव काय योजना आहे खतरनाक. अर्रा ये बघा एक नंबर रोड बनवलेत भाई. खतरनाक. खड्डे तर दिसतच नाही रस्त्यावरती. हा भावांनो एकदम. हा ते असंच एक डिझाईन बनवली ती टुरिस्ट लोकांसाठी. बघा 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 काय भारी योजना. आम्ही पुढे चाललोय. पुढे बहुतेक बस स्टॉप आहे. त्या काकांनी बोललं आज बहुतेक इकडे येणार नाही बस, बिकॉज आज कसं आहे ना की जास्त लोक येतात म्हणून टर्न मारायला नसतात. मग कंडक्टर ड्रायव्हर तिकडनं जेवढ्या लवकर होऊ शकते यू टर्न मारायचा प्रयत्न करतात, म्हणून आम्ही रिस्क घेण्याचा विचार करत नाही आहे. बाकी ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना वा खतरनाक योजना आहे भाई. काय डिझाईन बनवला रस्त्यावरती भाई. खतरनाक एकदम. आर्टिफिशियल. याच्यावर पाय ठेवलं ना पाणी नाही लागत पायाला. चालत जाऊ शकतो आपण. तुम्ही बघू शकता भावना इकडे पण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनाचे बोर्ड लावलेत खूप सारे. हा पण आहे, तो पण आहे, हे नाही. आणि ही ग्राम सडक योजना
मी फक्त बोटच्या समोरच्या योजना दाखवतोय, किती जोरात काम चालू आहे. बाकी जर आतले रस्ते दाखवले तुम्ही हसाल. आणि मेन मुद्दा काय भाई, आज संडे आहे तर खूप जण बोलले की गावात बस येत नाही, तर तुम्हाला चालत पुढे जावं लागेल. बस स्टॉपवरती एक गाव आहे पुढे, इकडनं 5-6 किलोमीटर आहे. तर आम्ही मला 5-6 किलोमीटर काय भाई एवढं मस्त नजारा इकडे, एकदम खतरनाक. चालत चालत निघून जाईल 5-6 किलोमीटर. बाई काय माहिती आहे का, आता तिकडनं बाई बस नाही भेटणार. आणि ते काय बोलतात, जे जिपकार भरतात ना, ते लोक बोलतात आम्ही 11:30ला निघू, तिथपर्यंत तुम्ही थांबाल. बाई तिथपर्यंत फिरत फिरत पोचून जाऊ, बसून करू काय, सेम फिलिंग. मग चला बसनी जाऊया आपण 5-6 किलोमीटर. आणि भाई मुख्यमंत्री ग्राम सडक योजना बघा, या योजनेमध्ये हा पडला असता, आता या योजनेचा लाभ घेणारा बनला असता हा. हे बघा, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, 4th लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. भाई 1 तास पायी पायी चाललो आम्ही. अख्ख्या गाड्या आल्या, अनेक जण आम्हाला विचारलं, अनेक जणांना आम्ही विचारलं. भाई संडे असल्यामुळे हरिश्चंद्रला मोस्टली बस येत नाही भावांनो. 5-6 किलोमीटर चालून जावं लागतं. पॉईंट हे आहे की भाई तिकडे गर्दी होते, बट एवढी गर्दी नाही होत. काही ठिकाण ते जे फॉरेस्टचं गार्ड लागते ना, तिथपर्यंत बस येऊ शकतात. पण आपलं महामंडळ खूप गरीब अवस्थेमध्ये जगत आहे, आणि आपल्या महामंडळाने लोकांना सेवा पुरवाव्यात असा विचार कधीच केला नाही भावांनो. अशा टुरिझमच्या ठिकाणी बस सेवा नक्कीच पाहिजे. एवढी पण खास गर्दी नाही की बस टर्न नाही होणार वगैरे. पण असं असतं, गावाखेड्यांवरती महामंडळाचं लक्ष नाही भाई, तिकडे बस सेवा वगैरे नीट कधीच पुरवल्या जात नाही. कधी होईल काय माहिती. बसमध्ये खूप अधिकारी असतात, त्यांचं काम काय की सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, पण सर्व्हिस प्रोव्हाइड नाही करत कोण. काय झालं रे तुला केकडायला? लालपरी आलेली आहे भावांनो, टाळा. हे आपण मस्त इथे डॅम जवळ बसलेलो, येऊन बसून 15-20 मिनटं झालेत, आणि आपली लालपरी आलेली आहे भाई. काकांनी 10:30 बोललेलं, पण 10:50 पर्यंत काय का हो भाई आली. मनाला शांती भेटली भाई. बस वर नाही जाणार तसं बोललेत, आणि वर गेली तर मग जीवाचं रान व्हायचं आमचं. भागो. कोणत्या गावामध्ये आपण? लवळी कोतूर भाई. लवाळी कोतूर. संडेला फक्त इथपाऊत बस येते. हा गाव आहे. बरं झालं भाई आपण चालत आलो, नाही तर आज इकडेच थांबलो असतो. त्या लोकांना चालतच जायला लागेल वरती. अरे हा, हे लोक चाललेत ना. काय त्याची वाट लागली भाई. पण रविवारी का जात नाही हरिश्चंद्र पर्यंत? अरे ट्रॅफिक लागते ना वरती. आली तर लगेच पण जाते भाई. कोण चालत येत असेल तर त्याला खतरनाक. किती वाजले भाई? 10:30. आता 10:51 झालेत, पण 10:30 पर्यंत या गावात पोहोचा जर बसनी आणि पैसे वाचवायचे असतील तर. नाही तर वरून भाई जास्त पैसे महाग घेऊन तुम्हाला सोडतील, त्याचा काय प्रश्न नाही. हां, पण आम्ही इकडनं 40 रुपयेमध्ये जाणार आहोत. जास्त महाग नाही, फक्त हां. आणि भाई तिकडनं जर पर्सनल करून तुम्ही गेले, नाही तर असे पण गेले तर 1000 रुपये तर द्यायला लागेल तुम्हाला, जर पर्सनल नसेल तर. बाकी असं 200 या 100 होते. आम्हाला 1000 बोललेला पर्सनलचे. चला भावना, आता घरी जायला एकदम मन खुश झालं भाई. हा राजूरचा बस स्टॉप, आणि पासनेईला फक्त रविवारी भाई बस नाही जात. त्या खालच्या गावापर्यंत जाते, बाकी रोज बस जाते. फक्त रविवारसाठी बस नाही, बिकॉज तिकडे टर्न मारायला प्रॉब्लेम होते. मोठे बसेस असतात, ST वाले छोट्या नसतात, म्हणून खूप त्रास होते. चला आता इकडनं मस्त ATM बघू, पैसे काढू. मग इकडनं इगतपुरी नाही तर कसारा, मग आपली लोकल जिंदाबाद. SBI बघा. इथे आम्ही कसाऱ्यापर्यंत पोहोचलो, आणि इथे लोकल दाखवलेली लागलेली. अचानक अनाउन्समेंट होते, आणि लोक असे भाई पळतात जीव धोक्यात घालून. विचार करा, लगेच ट्रॅक चेंज. अरे भावांनो, एवढे लोक आहेत, विचार आहे की नाही? काय अवघड आहे भाई लोकलचं. पण आम्हाला कसं तरी घरी पोहोचायचंय. बस काय बोलतो इथेच, कसं तरी आलो इथे. कोणून आहे 3 सीटच्या जागी 5-5 जण बसून आले. मेन तर 1-1 तासाने इथे ट्रेन येते कसारा या लाईनला, आणि एवढी खतरनाक गर्दी भाई. खरंच ना सेंट्रलला ना वेस्टर्नला भाई सगळा खचाखच भरलेला असते भाई. काय करणार? रेंज ऑफिसला उतर, नाही तर सातेवलीला उतरून दुंगार फाटा चल माझ्यासोबत भाई. हा, जसं तुला आवडेल तसं उतर. बाकी आता बस खाली आहे, चढा. गावलं चार्जिंग नव्हती. एकदम बरं वाटतं भाई. जाम चार्जिंग वगैरे नव्हती, टेन्शन आलेलं आम्हाला. पण आता चार्जिंग भेटले, चार्जिंग करून घेऊ आपण.
बस पाण्याची बॉटल आहे का यार धीरज बघ ना थोडासा आहे का भरलेली आहे ना हा. हा माहिती आहे तिकडचं आहे का हे डोंगराचा हरिश्चंद्रचा पाणी लास्ट गुड काय पाहिजे तुम्हाला चकना टाइमपासला बोल लवकर बस शेंगदाणे आहेत का द्या अरे मग होणारच ना शेंगदाणे द्या का तुला पण पाहिजे हे नाही दुसरे नाहीत का हा हे वाले हे एकच द्या आणि एक हे द्या किती झालं देतो 1 मिनिट थांब सुट्टे आहेत का 100 आहेत तुला काय ते पाहिजे का बोल लवकर काय पाहिजे का चकली किती का चकली घेऊ मग बोल लवकर मी नाही खाणार काय चकली द्या का ती एक चकली हा भाई आता मस्त निवांतपणे आपण पोहोचू आपल्या घरी ठाण्यावर गच्चर गच्चर तेव्हा ट्रॉफिक भेटो काय टेन्शन नाही काय लाईक शेअर सबस्क्राईब फुटावर एव्हरीथिंग इज फाईन बाकी आमचे 2-3 ब्लॉग तुम्ही बघा एकदम खतरनाक ब्लॉग आहेत भाई ते चला आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला आपली जर्नी कुठे येते कुठे नाही जय महाराष्ट्र